सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शेळगी दहिटणे परिसरात कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कॉर्नर सभेला आमदार प्रणिती शिंदे, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर मनोहर सपाटे, स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, वाजिद विजापुरे, प्रसाद लाड, संजय बायस, मराठा समाजाचे अध्यक्ष तानाजी गव्हाणे, धनगर समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत भक्ते, रमजान पठाण, हुसेन बागवान, लक्ष्मण पौळ, अशोक जाधव, रशीद पठाण, शिवराज राजपूत, गुलाबसिंग बायस, सागर गव्हाणे, चंद्रकांत चिनीवार, तुषार भक्ते, तानाजी जगताप, रमेश सिंग बायस, शंकर चंदेले, सुभाष सिंग चव्हाण, हुसेन शेख, योगेश दुलंगे, जगदीश वळसंगे, चंदन त्रिशूल यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, माजी महापौर महेश कोठे, माजी महापौर मनोहर सपाटे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती केदारनाथ उंबरजे, माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी मार्गदर्शन केलं। आणि मी सदैव तुमच्या सेवेसाठी हजर आहे। मी खरं तर वाट बघत होती की शहर उत्तर मध्ये कधी येऊ आणि कधी तुमचं काम करू। आता तुम्ही मला ही संधी द्या आणि त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवीन, एवढे तुम्हाला वचन देते। धन्यवाद। महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे या लोकसभेच्या उमेदवार आहेत। त्यांना निवडून आणण्यासाठी आता पूर्ण आपल्या सोलापूरच्या जनतेने हातात ही निवडणूक घेतलेली आहे। कारण जो आपला उमेदवार आहे आपल्या विरोधात, तो आपला काही संबंध नाही सोलापूर शहराची, तो बाहेरचा आहे, बीडचा आहे। कारण आपण 10 वर्ष बघितलं की 10 वर्ष त्यांना आपण सत्ता दिली। सांगा, तुम्ही जर आता भाजपचं काम करणार असेल तर महेश कोटेची डेअरिंग कशी होईल हो 70,000चा लीडच्या ठिकाणी उभारायची? उलट तुम्ही आज दाखवून दिलं पाहिजे की अण्णा हे 70,000चा लीड आम्ही पूर्ण मायनस करून 0 आणतो आणि त्यामुळे तुमचा मार्ग सुटकर करतो, हे आज तुम्ही सांगण्याची गरज आहे। ह्याच्यासाठी तुम्ही आज हे काम करण्याची गरज आहे की आज प्रणितीताईलाच मतदान करण्याची गरज आहे। कारण हा निवडणूक काय कुठल्या जाती धर्माची निवडणूक असू शकत नाही। प्रास्ताविक डॉक्टर शेख यांनी केलं। या कॉर्नर सभेला शेळगी दहिटणे परिसरातील महिला आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते।